आषाढी वारी सोहळा अंतिम टप्प्यात पोहोचलाय। माऊलींची पालखी आता वाखरीत विसावली आहे। शेवटचं गोर रिंगण पाहण्याकरता गर्दी होतीये। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेले चित्रकार संदीप डाकवे यांनी माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलंय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। मी सध्या उभा आहे बाजीराव वीर वाकरी या ठिकाणी। ही ऐतिहासिक भूमी म्हणावं लागणार आहे आणि याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी याच ठिकाणी आता उभं रिंगण देखील पूर्ण होणार आहे। आपल्या सोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी संदीप डाकवे सर आहेत। काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुम्ही दरवर्षी या रिंगणात पाहायला येत असतात, काय ऊर्जा मिळते आणि काय सांगाल या सगळ्या संदर्भात? नमस्कार, मी संदीप डाकवे। गेली 8 ते 9 वर्षापासून आम्ही वाकरी या ठिकाणी येतो। या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि तिसरं आणि शेवटचं उभं गोल रिंगण या ठिकाणी होतं। हा जो क्षण पाहण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित असतात। अतिशय सुंदर आणि देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। ज्या वेळेला सर्व टाळवाले, मृदुंगमणी आणि सर्वजण ज्या वेळेला तो गजर करतात, जो नादब्रह्म होतो, त्यावेळेला अक्षरशः या ठिकाणी थोडा का होईना पण पाऊस पडतो आणि एक आत्मिक समाधान देऊन आत्मिक समाधान या ठिकाणी देतं। स्थानिक वाकरीचे आहोत, पण आम्ही प्रत्येक वर्षी वाकरी गाव नागरिक आम्ही वारीची वाट पाहतो। का तर वारी हे एक असं आमचं स्थान आहे किंवा गाव आहे की दोन्ही पालख्या म्हणजे संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली महाराज दोघांची पालखी आपल्या वाकरी गावामध्ये येते आणि तो वाकरी आनंद, वारीचा आनंद आम्हाला पहिल्यापासून आनंद घेण्याचा समाधान आम्हाला भेटतं पहिल्यापासून। कॅमेरामॅन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, वाकरी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।